ठाणे क्लस्टरवरून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। आता तर गणेश नाईकांनी काही लोकांनी बिल्डरच्या नादी लागून महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेल्याचा आरोप अप्रत्यक्षपणे केला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा नाईक विरुद्ध शिवसेना, एकनाथ शिंदे असाच राजकीय संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय। या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला, कोणी तर आम्हाला बुद्धू समजून टपली मारणार असेल त्याचा हात धरून त्याची लायकी दाखवत आमच्यामध्ये आहे। महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेली ही जहरी टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव न घेता नाईकांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा शिंदेंना लक्ष्य केलंय। ठाणे क्लस्टरवरून गणेश नाईक चांगलेच संतापलेत। या योजनेवर टीका करत त्यांनी पुन्हा एकदा शिंदेंना डिवचलं। या लोकांनी बिल्डरच्या नादी लागून महाराष्ट्राला 10 वर्ष मागे नेल्याचा घणाघात नाईकांनी केला। तर जनतेला गृहीत धरून जनता सहन करेल असं समज ठेवून कोणी नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे लोकांना दाखवायचं काम गणेश नाईक करेल असं म्हणत नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंना आव्हान दिलंय। माझं माझं कुठल्या व्यक्तीशी वाद नाही। जर एखाद्या जनतेला टेकिंग फॉर ग्रँटेड जनता सहन करेल अशा प्रकारची समजूत करून कोणी जर नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे लोकांना दाखवायचं काम गणेश नाईक। या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला, बिल्डरच्या नांदी लागून मी कोणाचा अवमान, कोणाला वाईट त्याच्या जीवनामध्ये दिवस येऊ अशी इच्छा व्यक्त करणारा नाही। परंतु कोणी तर आम्हाला बुद्धू समजून जर टपली मारणार असेल त्याचा हात धरून त्याची लायकी दाखवत ताकद आमच्यामध्ये आहे। नाईकांच्या या टीकेनंतर शिंदेंच्या शिवसेनेनं पलटवार केला। क्लस्टर हा विषय एकनाथ शिंदेंचा नव्हे तर मुख्यमंत्री फडणवीसांचा आणि महाराष्ट्र शासनाचा आहे। गोरगरीब माथाडी कामगार देखील 100 स्क्वेअर फूट घराच्या मध्ये राहत आहेत। त्यांना चांगलं घर देणं, सुसज्ज घर देणं हे शासनाचं काम असल्याचं म्हणत शिवसेनेनं नाईकांच्या टीकेला उत्तर दिलं। कोणी कोणाच्या नादाला लागलं पाहिजे हा विषय त्यांचा असेल असं म्हणत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी पलटवार केला। तर युतीमध्ये जे ढोल वाजतात हे चित्र संबंध महाराष्ट्राला दाखवू नका असं म्हणत रामदास कदमांनी नाईकांना सबुरीचा सल्ला दिला। गोरगरीब माथाडी कामगार 100 स्क्वेअर फुटाच्या घरात राहत आहेत। त्यांना चांगलं घर देणं, सुसज्ज घर देणं हे शासनाचं काम आहे आणि ते शासन करत आहे। त्यामुळे जर त्यांनी शासनाला जर असा आवाज दिला असेल तर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ आणि शासन नक्कीच त्याला उत्तर देतील। काही मतभेद असतील असू शकतात, आपण एकत्र बसून हे सोडवावं। एकत्र बसवून किंवा मुख्यमंत्र्यांनी दोघांना एकत्र बसवावं। पण हे आपसामध्येच मतभेद हे चव्हाट्यावरती जनतेसमोर येता कामा नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। गणेश नाईक साहेबांना माझी देखील विनंती आहे। चूक कोणाची असेल नसेल तो भाग पुढचा आहे, पण युती म्हणून आपण एकत्र बसून हे युतीमध्ये ढोल वाजतायत, आपसामध्ये मतभेद होत आहेत हे चित्र महाराष्ट्राला दाखवू नका अशी माझी उलट विनंती आहे। सरकारमधील मंत्र्यांनंतर बिल्डरच्या नादी लागून महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेल्याचा घणाघात केल्यानंतर विरोधक तरी कसे शांत राहतील? गणेश नाईकांच्या या आरोपांचा धागा धरत महाविकास आघाडीनं महायुती सरकारवर बिल्डर धार्जिणेपणाचं टीकास्त्र डागलं। सगळेच बिल्डरच्या नादी लागले आहेत। हे कोणाला बोलतायत माहित नाही, तेही आहेत हेही आहेत। आता कोणाला त्याच्यात आहे? सगळेच तिकडे राज्यच बिल्डरच्या भरोश्यावर चालवत आहेत। राज्यच बिल्डरला लुटून चाललं आहे महायुतीचं सरकार। तर एकमेकावर आरोप करून कशाला करतात? कोणावरही आरोप कोणी करणं म्हणजे हे हास्यास्पदच आहे। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधला वाद सर्वश्रुत आहे। याच वादामुळे वेळोवेळी दोन्ही पक्षात संघर्ष झाल्याचं दिसलं होतं। महापालिका निवडणुकीतही दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीकेचे बाण चालवले होते। आता मात्र क्लस्टरवरून गणेश नाईक सातत्यानं शिंदेंना लक्ष्य करतायत। त्यामुळे विरोधकांनाही टीकेची आयती संधी मिळतेय। त्यामुळे आता नाईक शिंदेंमधला हा वाद कसा सोडवला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।